नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चमचमीत, कुरकुरीत खावंसं वाटतं आणि म्हणूनच आज आपण 4 मान्सून स्पेशल रेसिपीज बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये अर्धा कप तांदूळ, पाव कप उडदाची डाळ आणि पाव कप चण्याची डाळ घालायची आहे. तर ह्या डाळी मी आधी छान अशा पुसून घेतल्यात. यामुळे याच्यावरची जी पावडर असेल ती निघून जाईल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे तिन्ही पदार्थ मिक्स करून नंतर ते तुम्ही धुवून वाळवून वापरले तरी चालेल. आता हे मी असं कोरडंच भाजून घेते. याचा छान सुगंध सुटेपर्यंत हे 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे भाजल्यानंतर यामध्ये पाव कप पोहे घालायचे आहेत आणि पोहे घातल्यानंतर आणखी हे 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि हे रवाळ असं वाटून घेतलं आहे. तर याची मी अशी पावडर तयार करून घेतले. बारीक रवा असतो त्याप्रमाणे ही पावडर आहे. आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेतले. यामध्ये आता अर्धा कप दही घालायचं आहे. इथे थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करायचं आहे. तर हे आपल्याला घट्टच हवं आहे. तर इथे पहा मला पाऊण कप पाणी लागलं आणि हे असं आहे. आता हे आपल्याला 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे यामधली डाळ आणि तांदूळ हे छान भिजलं जाईल. तर हे 20-25 मिनटं असंच मी बाजूला ठेवलं होतं. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत, अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने घालायचे आहेत. बडीशेप आणि धने मी जाडसर कुटून घेतलं होतं. तर कुटल्यामुळे स्वाद खूप छान येतो. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. आता इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर धने आणि आपण जे बडीशेप घातली त्यामुळे खूप मस्त स्वाद येतो इथे. आता यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. यामुळे रेसिपी छान आतपर्यंत सॉफ्ट होईल. मिक्स करून घेतलं. आता याचे आपण पकोडे बनवणार आहोत. तर तेल छान गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे पकोडे असे फ्राय करून घेतले. तर इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत. तर अगदी झटपट हे तयार होतात. तुम्ही पीठ आधी तयार करून ठेवलं तर अगदी आयत्या वेळेस तुम्ही झटपट हे बनवू शकता. तर ही होती आपली मान्सून स्पेशल पहिली रेसिपी. बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी 2 कच्चे बटाटे सोलून पाण्यामध्ये ठेवले होते. हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे 2ही बटाटे मी किसून घेतलेत. एका बाउलमध्ये मी काढून घेते. यामध्ये आता आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट घातलं तरी चालेल. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा रवा घालायचा. हे मी मिक्स करून घेतलं आणि 1 मोठा चमचा यामध्ये रवा घातला. रव्यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल. रवा नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता 1 चमचा. यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यातलं थोडं थोडं घातलं. फक्त बाइंडिंगपुरतं यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याच्या अशा टिक्क्या बनवायच्या आहेत. गव्हाचं पीठ जास्त घालू नका इथे, त्यामुळे रेसिपी सॉफ्ट होईल. फक्त बाइंडिंगपुरतं गव्हाचं पीठ घातलं आणि याच्या अशा टिक्क्या बनवून घेतल्या. आता ह्या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यावरती या टिक्क्या अशा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी ही चमचमीत रेसिपी आहे.
तर ही होती आपली दुसरी रेसिपी. आता बनवूया तिसरी रेसिपी. तर यासाठी इथे मी अर्धा कप मुगाची डाळ, जी सालासकटची मुगाची डाळ असते, ती घेतले. एका बाउलमध्ये मी काढून घेतली. यानंतर यामध्ये पाव कप उडदाची डाळ घालायची आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे जर सालीसकटची उडदाची डाळ असेल तर ती वापरली तर या रेसिपीला आणखी छान टेक्स्चर येईल. माझ्याकडे नव्हती तर मी ही घेतले. आता यामध्ये पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. तर 2 तासानंतर ही डाळ छान भिजली गेली. आता ही एका चाळणीमध्ये मी अशी निथळत ठेवते, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि यानंतर ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी जाडसर वाटून घेतली. आणि वाटताना खूपच कमी पाणी घालायचं, फक्त वाटण्यापुरतं. तर आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतली. आता इथे मी काही भाज्या घेतल्यात. तर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले. तर हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याबरोबरच तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे घालू शकता. तुमच्याकडे जर कोबी असेल तर बारीक चिरून इथे घालू शकता. तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही घालून याला आणखी पौष्टिकसुद्धा बनवू शकता. इथे मी सगळ्या भाज्या घातल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे. इथे आता एक कच्चा बटाटा मी सोलून किसून असा रंग बदलू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवला होता, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. याच्यातलं सगळं पाणी पिळून टाकायचं आणि घालायचा. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल. याऐवजी तुम्ही दुधी किसूनसुद्धा घालू शकता. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर पाव चमचा मी चाट मसाला घातला. आता इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं कुटून घेते. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. आता हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे. हे आता आपण मिक्स करून घेऊया. असं हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं. आणि आता याचे आपण मंगोडे बनवणार आहोत. तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं. नंतर गॅसची फ्लेम स्लो करून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे. तर इथे पहा, छान मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आला आहे. आतपर्यंत हे छान फ्राय झालेत. काढून घेऊया. तर इथे मी हे चटणीबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तर ही होती आपली मान्सून स्पेशल तिसरी रेसिपी. अगदी झटपट तुम्ही हे बनवू शकता. डाळ आधी जर तुम्ही भिजत घातलेली असेल तर खूपच कमी वेळामध्ये हे बनतील. आता बनवूया तिसरी रेसिपी. तर इथे मी मुगाची डाळ 1 तास आधी अशी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये. आधी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर भिजत ठेवली. आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि नंतर ही आपल्याला वाटायची आहे. वाटण्याआधी याच्यातली 2 चमचे डाळ बाजूला काढून ठेवायची आहे आणि उरलेली डाळ वाटून घ्यायची आहे. वाटताना खूपच कमी पाणी घालायचं आहे. तर ही डाळ मी अशी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेतले. आता ही डाळ आपल्याला अशी छान फेटून घ्यायची आहे, म्हणजे इनो सोडा आपल्याला घालायची गरज पडणार नाही यामध्ये. तर 3 ते 4 मिनटं ही छान फेटून घेतल्यामुळे छान हे पीठ हलकं फुलकं होतं. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे जी डाळ आपण बाजूला ठेवली होती ती घालायची आहे. आणि आता यामध्ये घालण्यासाठी मी 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं हे थोडंसं भाजून घेते. भाजल्यामुळे याचा स्वाद आणखी छान येतो. तर याचा छान सुगंध सुटेपर्यंत आपण 1 ते 2 मिनटं हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर हे कुटून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे जाडसर बारीक करून घेतलं तरी चालेल. तर हे मी कुटून यामध्ये घालते. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. चिमूटभर हिंग घातला आहे.
यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतला. यानंतर मीठ घातलं, पाव चमचा चाट मसाला घातला. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे. यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. हे छान असं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं. तर याची आज आपण पकोडे बनवणार आहोत. त्याआधी मस्त अशी चटणी बनवूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घातलं आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. अर्धा चमचा चाट मसाला घातला. पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. यानंतर इथे एक मोठा चमचा दही घातलं आहे. आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी तयार आहे. आता आपण तयार पिठाचे पकोडे तयार करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी मस्त रंग आला आहे ना, छान गोल्डन ब्राऊन झालेत. काढून घेऊया. तर आज जे आपण 4 रेसिपीज बनवल्या, तर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी हे मुगाचे पकोडे सर्व करते. आपल्या ज्या 4ही रेसिपीज होत्या त्याच्याबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते. तर आजच्या ह्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.